Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 5th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, after completing topic number 8, multiples and factors, we are going to start topic number 9, decimal fractions. दशांश अपूर्णांक या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. स्टुडंट्स, वी नो फ्रॅक्शन्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. सी एक्झाम्पल 3/5. दिस इज द फ्रॅक्शन. In fraction 3 is the numerator and 5 is the denominator. Suppose there is 12/17. Then 12 is the numerator and 17 is the denominator. हे न्यूमरेटर याला आपण अंश असं म्हणतो आणि डिनॉमिनेटर याला आपण छेद असं म्हणतो. Now we are going to learn about the decimal fractions. मग डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे नेमकं काय? अ फ्रॅक्शन whose denominator is 10, 100 or 1000 or any other 10 times multiple of 10 is called a decimal fraction. बघा, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? तर असे फ्रॅक्शन आहेत की ज्याचे डिनॉमिनेटर 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीतला कोणताही नंबर असेल तर त्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल 5/10, 68/100, 285/1000. See here in these fractions their denominators. In first fraction denominator is 10. In second fraction denominator is 100. And in third fraction denominator is 1000. Means their denominators are 10, 100 or 1000 or any other 10 times multiple of 10. is called a decimal fraction. म्हणजे ज्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर म्हणजे छेद म्हणजे खालचा जो अंक आहे तो 10, 100, 1000, 10,000 अशा पद्धतीनं 10च्या पटीतला नंबर असेल 10 टाइम्स मल्टिपल ऑफ 10 तर अशा फ्रॅक्शनला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणणार आहोत. बघा, आता याच्यामध्ये न्यूमरेटर कोणताही असला तरी चालेल, पण डिनॉमिनेटर मात्र 10, 100, 1000, 10,000 अशा पद्धतीमध्ये असला पाहिजे. तर अशा फ्रॅक्शनला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणणार आहोत. आता हे डेसिमल फ्रॅक्शन न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये या पद्धतीनं आपण लिहिणार आहोत. आता दिलेला फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन आहे की नाही हे कसं ओळखायचं आहे ते बघा, आपण काही उदाहरणे पाहू. बघा, आता इथं काही फ्रॅक्शन्स मी घेणार आहे. 6/25, 7/20, 8/100, 12/10, 235/100. Now see here, identify the decimal fractions given. आता दिलेल्या फ्रॅक्शनमधला डेसिमल फ्रॅक्शन्स कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल सी 6/25 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे का? तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याचा डिनॉमिनेटर चेक करायचा. डिनॉमिनेटर 25 आहे, त्यामुळं हा डेसिमल फ्रॅक्शन नाही. 7/20, 7/20मध्ये डिनॉमिनेटर 20 आहे, त्यामुळं हा डेसिमल फ्रॅक्शन नाही. डेसिमल फ्रॅक्शनसाठी आपल्याला डिनॉमिनेटर 10, 100, 1000, 10,000 या पद्धतीने पाहिजेत. तर पुढच्या फ्रॅक्शनमध्ये बघा 8/100 डिनॉमिनेटर 100 आहे, त्यामुळे हा डेसिमल फ्रॅक्शन आहे.
पुढं 12/10 याच्यामध्ये सुद्धा डिनॉमिनेटर 10 आहे, त्यामुळे हा सुद्धा डेसिमल फ्रॅक्शन आहे. आणि पुढचा 235/100 त्यामुळे याचा डिनॉमिनेटर 100 असल्यामुळं हा सुद्धा डेसिमल फ्रॅक्शन आहे. आता हे जे डेसिमल फ्रॅक्शन आपण लिहिलेले आहेत ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आपण लिहिलेले आहेत. तर डेसिमल फ्रॅक्शन लिहिण्याची आणखीन एक पद्धत आहे, तर त्यामध्ये आपण डेसिमल पॉईंटचा वापर करून हे डेसिमल फ्रॅक्शन लिहित असतो. बघा, डेसिमल पॉईंट. द डेसिमल प्लेस इज क्रिएटेड फॉर रायटिंग अ फ्रॅक्शन when writing numbers. A dot is written after the last digit of the whole part of a number to indicate the end of that part. This symbol is called a decimal point. The decimal point is used to write 8 5/10 as 8.5. This is read as 8.5. 23/10 is written as 20.3. 7/10 can be written as 7/10 or 0.7. 7/10 is the usual way of writing the number and 0.7 is the decimal way. तर बघा, हे जे डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत ते आपण डेसिमल पॉईंटच्या साह्याने सुद्धा लिहू शकतो. डेसिमल पॉईंट म्हणजेच याला आपण दशांश चिन्ह असं आपण म्हणतो आणि ते आपण एका डॉटच्या साह्याने दाखवतो. हा डॉट दिला की त्याला आपण डेसिमल पॉईंट असं म्हणणार आहोत. समजा आपल्याला हा नंबर दिलेला आहे 24.50. आता याच्यामध्ये इथं जो डॉट आहे त्याला पॉईंट असं आपण वाचणार आहोत. हा डेसिमल पॉईंट आहे, त्यामुळं डेसिमल पॉईंटमुळं काय होणार आहे, होल पार्ट आणि म्हणजे याचा पूर्ण भाग आणि अपूर्णांक भाग, इंटिजर पार्ट आणि फ्रॅक्शन पार्ट याचं डिव्हिजन होणार आहे याच्यामध्ये. त्यामुळं पॉईंटच्या इकडचा जो अंक आहे तो काय आहे, पूर्णांक आहे आणि पॉईंटच्या इकडचा पुढचा जो आहे तो अपूर्णांकाचा भाग आहे. याचं वाचन करत असताना 24.50 असं आपण वाचतो. याला आपण डेसिमल पॉईंट म्हणजे दशांश चिन्ह असं म्हणत असतो. आता बघा, 8 5/10 हा नंबर आपण कसा लिहिणार आहोत, तर 8 हा अंक पूर्ण आहे, त्यामुळे हा 8 दशांश चिन्हाच्या या बाजूला घ्यायचा आहे आणि 5/10 हा फ्रॅक्शन आहे, त्यामुळं 0.5 अशा पद्धतीनं हे लिहायचं आहे 8.5. बघा, 23/10 हे आपण कसं लिहिणार आहोत, तर 20 हा पूर्ण भाग आहे, 3/10 हा अपूर्णांकाचा भाग आहे. हे 10th प्लेस आपल्याला दिलेलं आहे, हे 3/10 आपल्याला इथे दिलेलं आहे, त्यामुळं 0.3 अशा पद्धतीनं हे लिहायचं आहे 20.3. समजा आपल्याला 7/10 दिलेलं आहे, तर हे आपण पॉईंटमध्ये कसं लिहायचं आहे, तर आणखीन एक पद्धत आहे. 0च्या ठिकाणी 7 घ्यायचं आहे, 1च्या ठिकाणी तो कुठला अंक नाही त्यामुळं 1च्या ठिकाणी डेसिमल पॉईंट द्यायचं आणि त्याच्या पुढे कुठला अंक नाही त्यामुळं 0. त्यामुळे 7/10 हे आपण 0.7 अशा पद्धतीनं लिहू शकतो. आणखी काही उदाहरणं आपण पाहू. तर याच्यामध्ये बघा, समजा एक नंबर तुम्हाला दिलेला आहे 3/10. आता हा डेसिमल पॉईंट वापरून हा फ्रॅक्शन लिहायचा आहे आपल्याला. आता याचं डिनॉमिनेटर 10 आहे, त्यामुळे हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. मग डेसिमल फ्रॅक्शन आता डेसिमल पॉईंटचा वापर करून लिहायचा आहे. तर या 0साठी न्यूमरेटरमधला अंक येणार आहे 3. 1साठी वरती न्यूमरेटरमध्ये अंक नाही आहे, त्यामुळे 1साठी पॉईंट घ्यायचा आहे आणि पुढचा पण अंक नाही त्यामुळे इथं 0 घ्यायचं. त्यामुळे 3/10चं काय येणार आहे 0.3. अशा पद्धतीनं समजा आपल्याला आणखीन एक नंबर दिलेला आहे, समजा 9/10 या पद्धतीने दिलेला आहे. 3 हा इंटिजर पार्ट आहे म्हणजे पूर्णांक भाग आहे, त्यामुळं तो लिहित असताना पॉईंटच्या या बाजूला लिहायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, हा पॉईंट आणि 9 3.9 या पद्धतीनं आपल्याला
डेसिमल पॉईंटचा वापर करून हे फ्रॅक्शन्स लिहायचे आहेत. स्टुडंट्स, वी हॅव टू कंप्लीट examples from problem set number 36. Thank you.